पुणे जिल्ह्यातील बारामती विमानतळ परिसरात पुन्हा एकदा एका विमान अपघाताची घटना घडली आहे। बारामती एअरफील्डवर नियमित सराव सत्रादरम्यान वळण घेत असतानाच हे शिकाऊ विमान अचानक धावपट्टीवरून घसरलं। विमानामध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। अपघाताच्या वेळी विमानात कॅप्टन चिराग शशिकांत डोईफुडे आणि अभिजित जुंद्रे हे दोघे उपस्थित होते। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसून दोघेही पूर्णपणे सुरक्षित आहेत। पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशिक्षण सुरू असताना विमान धावपट्टीवरून घसरलं असलं तरी दोन्ही वैमानिकांना कोणतीही दुखापत झालेली नाहीये। घटनेची माहिती मिळताच विमानतळ प्रशासन, स्थानिक अधिकारी, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं होतं। दरम्यान बारामती विमानतळ परिसरात प्रशिक्षणार्थी विमानाचा अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये। याआधी 13 मे 2026 रोजी रेडबर्ड कंपनीचं एक शिकाऊ विमान हवेत असताना तांत्रिक बिघाड झाल्यानं कोसळलेलं होतं। त्या घटनेतही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती। मात्र बारामतीत अल्प कालावधीत पुन्हा एकदा असाच प्रकार घडल्याने विमानतळावरील सुरक्षेचा आणि तांत्रिक तपासणीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय।